सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाची आवक मोठ्या प्रमाणात कमी होऊन बाजार कर्नाटकाकडे जात असल्याच्या हमालांच्या आंदोलनानंतर बाजार समितीत सभापती सुजय शिंदे यांनी बैठक घेतली। गुळाचे सौदे बंद करू नका, लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन त्यांनी दिले। खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत व्यापारी आणि हमाल प्रतिनिधींची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सभापती शिंदे यांनी सांगितले। यंदा बाजार समितीमध्ये गुळाची आवक कमी होऊ लागले। सांगलीतील गुळाचा व्यापार कर्नाटकात जात असल्याबाबतचा आक्षेप घेत गुरुवारी हमालांनी सौदे बंद पाडले होते। गुळाची आवक कमी झाली आहे, त्यामुळे बाजार समितीचा सेस कमी होतोय। याशिवाय हमालांनाही आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप केलाय। बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी हमालांची समजूत काढल्यानंतर सौदे पूर्ववत सुरू झाले। याबाबतची दखल बाजार समितीने घेतली। हमाल प्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली। सभापती शिंदे यांनी बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे सुरळीत ठेवण्याची विनंती केली। एकीकडे आवक कमी होते, त्यामुळे सौदे सुरू राहिल्यास नुकसान होणार नाही। बाजार समितीत गुळाची आवक वाढवण्यासाठी प्रयत्न करू। हमाली आणि सेसबाबत विचार केला जाईल। याबाबत खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल, त्यामध्ये ठोस तोडगा काढण्याचं आश्वासन दिलेलं आहे।